एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर या जेवायला आणि आपण खायचं. हा काही नाही समोर आपली घरी खा खा या जेवायला हब्याची भाजी या जेवायला अजून या इकडे जेवायला. झालं नाही होत आहे. मला माहित नव्हतं इकडे झालं या नाही. जेवायला या जेवायला शेंगा खाली आहेत ना. गुलाबजामुन खायला मोठ्या चरली सरले काय इकडं आजी बोला मोठ्या आचार्याला बोल ना हॅलो लाटू का हो का लाटते का का नवीन काय लाटा पोळ्या लाटायच्या पुरण पुरणपोळ्याने. दिन दिन दिवाळी गाई म्हशी उवाळी गाई म्हशी कोणाच्या त्या लक्ष्मणाच्या असं म्हणत दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीपूजनासाठी आई इथं पूजा मांडत आहेत. शेतातलं नारळ जे आहे ना नारळाचं झाड तर त्याचं एक नारळ पाडलं होतं पूजेसाठी. फ्रेश नारळ जे आहे ना ते फोडलेलं आहे म्हणजे पाडलेलं आहे झाडावरनं तोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आईने त्याच्यावर स्वास्तिक काढलं 5 रेषा ओढल्या एका कलशामध्ये पाणी भरलं त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकलं 5 आंब्याचे पाने टाकले. त्यानंतर अशा प्रकारे कळस स्थापन केला. त्यानंतर खाली पूजा मांडली आणि लगेच लाडू ओळायला घेतले. तर पाकातले जे रव्याचे लाडू असतात ना ते आईने बनवले होते तर ते चासणी थोडीशी कडक झाली असल्या कारणाने ते लवकरच गरम असतानाच लाडू ओळून घ्यायची गरज पडली. त्यामुळं आईने लगेच लाडू ओळायला घेतले. मला एकसारखे लाडू ओळायला येत नाही परंतु मी लाडू ओळवण्याचा नक्की प्रयत्न करत असते. तर आईने स्टार्टिंगला लाडू ओळायला सुरुवात केली. आईला एकसारखी एका आकाराचे आणि एक जसे लाडू बनवायला येतात अशा प्रकारे रव्याचे लाडू बनवून तयार झाले. त्यानंतर मी गेले पूजेसाठी शेतातले फळं आणायला. तर दारातच आमच्या पेरूचं झाड आहे, चिक्कूचं, सीताफळीचं, रामफळीचं असे वेगवेगळे फळांचे झाडं आमच्या दारातच आहेत. तर तिथून मी एक पेरू तोडला आणि पूजेसाठी ते घेऊन आले. तर तुमच्या पण शेतामध्ये असे फ्रेश फ्रूट्स आहेत का आणि पूजेसाठी तुम्ही आणता का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. फुलं जे आहेत ना ते पण घरचीच होती. जास्वंदीचे फुलं छान फुलले होते तर तेच पूजेसाठी मांडले आहेत आणि छान अशी आईने पूजा मांडून घेतलेली आहे दुपारीच. त्यानंतर लक्ष्मीपूजनासाठीचं जे साहित्य आहे ते संध्याकाळी आणायचं होतं. त्यानंतर भुका लागल्या होत्या तर कढी आणि भाकरीचा बेत केला होता. दिवाळीच्या दिवशी दुपारी आम्ही मस्त कढी आणि गरमागरम कढी आणि बाजरी ज्वारीच्या भाकरी असा बेत केला. मुलांना पण भुका लागल्या होत्या कारण की स्वयंपाकाला वेळ लागणार होता त्यामुळं मस्त आईने इकडं कढी भाकरीचा बेत केला आणि सगळे मुलं जेवायला बसली. आनंद 22 किलो भरला आनंद. याकडे खायला आमचं जेवण झाल्यावर या भाकरी उरतात या जेवायला या जेवायला. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि सकाळी शंकरपाळ्याचा उंडा जो आहे ना तो मळून घेतला होता. सगळे शंकरपाळे पाडून घेतले. आईने असे काजूच्या आकाराचे शंकरपाळे पाडलेले आहेत. तर तुम्हाला पण काजूच्या आकाराचे शंकरपाळे खायला आवडतात की चौकोनी असे त्रिकोणी असे आकाराचे खायला आवडतात ते कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी पूजा करायची होती त्यामुळे दिवे लावण्यासाठी सर्व दिवे बनवून घेतले म्हणजे पंत्यामध्ये कापसाचे दिवे बनवले. त्यानंतर तेल घातलं, तेल जळो आणि इडापिडा टळो असं म्हणत पंत्या पेटवायला सुरुवात केली. तर संध्याकाळच्या वेळी जे गावामध्ये खेडेगावामध्ये जे वाजन वगैरे होतं डफडं वगैरे वाजतं ढोल वाजतात तेव्हा आपल्या गावामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे दिवाळीचा पहिला दिवा जो आहे ना तो घरी लागलेला आहे. तर अशा प्रकारे दिवा लावला. त्यानंतर संध्याकाळी आईने दिवाळीच्या दिवशी भजी, भात, आमटी, पुरणाची पोळी, कुरडई, पापड असा मस्त छान बेत केला होता. टम्म फुगणाऱ्या आणि एकदम लुसलुशीत अशा पुरणाच्या पोळ्या आईने बनवल्या होत्या. तर तुम्हाला पण पुरणाची पोळी खायला आवडते का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आज मला केक बनवायचा आहे त्याच्यासाठी साहित्य मागवलं होतं तर
व्हॅनिला फ्लेवरचं आणि चॉकलेट फ्लेवरचं, त्यानंतर चीज आणलेलं आहे, व्हिप क्रीम आणलेली आहे आणि थोडंसं टुटी फ्रुटी पण आणलं होतं आणि बेकिंग पावडर आणलं होतं. त्यानंतर दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मोबाईल घेतलेला आहे. आईला लाडक्या बहिणीच्या पैशातून एक छानसा मोबाईल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे पैसे ॲड केले आणि एक नवीन मोबाईलच घेतलेला आहे. तर बघू शकता विवोचा मोबाईल आहे. तर आईने तो मोबाईल बॉक्समध्ये अनबॉक्स केला. त्यानंतर दिवाळीचे नेक्स्ट डे आम्ही दिवाळीची छान रांगोळी वगैरे केली आणि मस्तपैकी नवे नवे कपडे घातले. पुन्हा दुसऱ्या दिवशी पण दिवाबत्ती लावली जाते. 5 दिवस दिवा लावला जातो, तर पणत्या लावल्या जातात. तर मग आम्ही दिवाळीच्या पूजनासाठीचं छान असं सगळ्या पणत्यामध्ये तेल ओतून घेतलं. छान तेल जळू आणि इड्यापिड्या टळू असं म्हणत आईने संध्याकाळी देवापुढचं दिवा लावून घेतला, दर्शन घेतलं. छान घालीन लोटांगण वंदने चरणी डोळ्याने पाहणं रूप तुझे असं म्हणून आम्ही लगेच पणत्या लावायला टेरेसवर म्हणजे गच्चीवर जायला निघालो. तर ताईची मुलं तर आता सगळेजण वरती टेरेसवर आलो होतो. दिवस मावळला त्याची वेळ झाली होती, तर अंधार वगैरे पडायला लागलेलाच होता. तर म्हटलं चला आता लगेच पणत्या ज्या आहेत ना ते पेटवून घेऊया आणि सर्व पणत्या ज्या आहेत ना ते एका ताटामध्ये घेतल्या. त्यानंतर कापूर पण आणलेला होता. सगळीकडे कापूर आणि दिवा जाळायचा होता, म्हणजे तेल जाळायचं होतं. त्याच्यामुळं आम्ही सर्व वाती ज्या आहेत ना तेलामध्ये छान भिजवून घेतल्या. मुलांनी मस्त सगळं मदत करतात आणि हे जे रिच्युअल असतात म्हणजे आपले जे कल्चर आहे ते छान एन्जॉय करत करत आपले मस्तपैकी त्यांना फटाक्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच्यामुळे ते आपले सर्व कामं जे आहेत ना ते छानपैकी करत होते आणि दिव्याने दिवा पेटवणं थोडंसं मुश्किल जात होतं. त्याच्यामुळे त्यांनी ना पंतीनं दिवा पेटवण्याऐवजी काडीनं दिवा पेटवणं प्रेफरेबल ठरवलं आणि सर्व दिवे जे आहेत ना म्हणजे सर्व पंत्या पेटवून घेतल्या अशा प्रकारे. त्यानंतर एक एक पंती मांडत सगळ्यांना तो जो आनंद आहे ना तो साजरा करण्यासाठी किंवा मग त्याचा अनुभव घेण्यासाठी सगळ्यांना चान्स देण्यात आला. प्रत्येकजण एक एक पंती मांडत मांडत पुढे आपलं छान एन्जॉय करत होते. तर आपल्या टेरेसवर सगळीकडे पंत्या मांडल्या आणि आता आम्ही शेतात राहतो ना, गावाकडे शेतामध्ये घरे असल्यामुळे मोकळी हवा, खुलं वातावरण आणि त्याच्यामध्ये असे दिवाळीची वाईब म्हटलं ना तर एक वेगळंच वाईब येतं. तर तुम्ही पण कधी गावाकडची दिवाळी एन्जॉय केली आहे का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लहान मुलं ना अशा प्रकारचे दिवाळीच्या सणाला खूप एन्जॉय करता. त्यामुळं आम्ही सगळ्या पणत्या ज्या आहेत ना लहान मुलांकडनंच लावून घेतल्या होत्या. बघू शकता हे सगळे ताईचे मुलं आलेले आहेत दिवाळीसाठी आणि दिवाळीमध्ये घर भरलेलं असतं. सगळ्यांच्या घरामध्ये सगळा आनंद साजरा करत असतात. ताईचे मुलं मस्त असे चुळबुळ चुळबुळ करत असतात. इकडनं तिकडं तिकडनं इकडं मध्ये मध्ये करतच राहता आणि हे जे दिवा लावण्याचे त्यांचा चान्स होता त्यांना आवड आणि त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये त्यांचा एक वेगळाच आनंद त्यांना वाटत होता. अशाच प्रकारे सर्व पंत्या लावून घेतल्या. त्यानंतर सर्व जो कापूर होता आपण तो प्रत्येक पंथीपाशी एक कापूर जाळायचा प्रयत्न केला, म्हणजे जी की निगेटिव्हिटी असते ना तर ती निघून जाते. त्यामुळे आपल्याला कापूर जो आहे ना तर तो पेटवायचा असतो. तर तुमच्याकडे पण असं दिवाळीच्या वेळेस कापूर पेटता का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रत्येकाला तो चान्स देण्यात आला होता. कापूर पेटवण्याचा चान्स जो आहे ना, कापुरामुळे तुमच्या घरामधली जी निगेटिव्हिटी असते, रोगराई असते ती सगळी हटली जाते आणि आनंदाचा क्षण तुमच्या घरामध्ये येतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व साजरं करत राहायचं असतं. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी दिवाळी एन्जॉय केली आणि त्यानंतर मग मेन विषय आला तो म्हणजे फटाक्याचा. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व पणत्या ज्या आहेत ना छान जळत होत्या. तेलामध्ये मस्त अशा डुबडुब लागल्या पणत्या आम्ही मस्त मावल्या होत्या आणि मस्तपैकी कापूर जाळला, सगळीकडे निगेटिव्हिटी दूर केली आणि छान आनंदाची दिवाळीला सुरुवात झाली. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता पुढचा जो ब्लॉग आहे ना तर तो फटाक्याचा जेवणाचा वगैरे आहे, तर ते तुम्ही एन्जॉय करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत असतात. ते ब्लॉग पाहण्यासाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला नक्की शेअर पण करू शकता.